जय शिवराय मित्रांनो, स्वागत आहे तुमचं तुमच्या लाडक्या भावाचं यूट्यूब चॅनल SP क्रिएशनवरील एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. फायनल मित्रांनो, आजचा व्हिडिओ जो आहे तो बॉयज ॲटिट्यूड स्टेटस रील्स एडिटिंग आपण बनवलेला आहे. तर आजचा व्हिडिओ मित्रांनो जर तुम्ही बनवून इंस्टाग्राम रील्सवरती अपलोड करत असाल तर मित्रांनो 100% तुमची रील्स व्हायरल होणार आहे. त्यामुळे आजचा व्हिडिओ कंप्लीट बघून नक्की एडिट करा. सोबतच मित्रांनो व्हिडिओ जबरदस्त आहे, व्हिडिओला पटापट लाईक करा. या चॅनलवरती तुम्ही नवीन आणि पहिल्यांदाच आला असाल आपल्या SP क्रिएशन यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. कारण मित्रांनो आपण आपल्या चॅनलवरती अशाच प्रकारे मराठीमधून रील्स एडिटिंग शिकवत असतो. सोबतच आज जे पण काही मटेरियल लागणार आहे सर्व मटेरियल अगदी फ्रीमध्ये या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमधून तुम्ही डाउनलोड करू शकता. त्याचबरोबर मित्रांनो आज जे पण काही ॲप्लिकेशन किंवा मटेरियल आहे ते तुम्ही आपल्या टेलिग्रामवरून देखील डाउनलोड करू शकता. तर त्यासाठी टेलिग्राम चॅनल नक्की जॉईन करा. टेलिग्राम चॅनलचं नाव SP क्रिएशन YT हे तुम्हाला स्क्रीनवरती दिसत आहे आणि लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे. तर चला मित्रांनो, जराही न वेळ घालवता आपण आपल्या आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. 100 लोकांच्या शर्यतीत पहिले येण्यासाठी 99 लोकांपेक्षा काहीतरी वेगळं करावं लागतं. मित्रांनो आपण जे आहे ते आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवरती आलेलो आहे. आपल्याला दोन ॲप्लिकेशन आज लागणार आहेत. एका ॲप्लिकेशनचं नाव आहे सुपर VPN, एकाच आहे CapCut Pro. तर मित्रांनो सुपर VPN तुम्हाला प्ले स्टोअरवरती भेटून जाईल. ॲप्लिकेशन ओपन करायचं आहे आणि या ठिकाणी सिंगापूर सर्व्हर कनेक्ट करून घ्यायचं आहे. सोबतच मित्रांनो CapCut Pro ॲप्लिकेशन जे तुम्हाला आपल्या टेलिग्रामवरती दिलेलं आहे तिथून तुम्ही इन्स्टॉल करून घ्यायचं आहे. इन्स्टॉल केल्यानंतर या ठिकाणी एडिटवरती जायचं आहे, न्यू प्रोजेक्टवरती क्लिक करायचं आहे. आता जो मी मटेरियलमध्ये व्हिडिओ दिलेला आहे तर तो व्हिडिओ ॲड करून घ्यायचा आहे. व्हिडिओ ॲड केल्याच्या नंतर व्हिडिओ तुम्हाला काहीसा अशा प्रकारे दिसणार आहे. ओके, तर हा जो व्हिडिओ मित्रांनो दिसतोय या व्हिडिओवरती जस्ट तुम्ही काय करायचं आहे, क्लिक करायचं आहे. खाली तुम्हाला एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाचं ऑप्शन बघायला भेटेल. तर एक्स्ट्रॅक्ट ऑडिओ नावाच्या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर परत या ठिकाणी पुढं प्लसवरती क्लिक करायचं आहे. फोटोजमध्ये जायचं आहे आणि श्रीमान भाऊचा मी फोटो ॲड करतोय तर तुम्ही देखील तुमचा स्वतःचा फोटो ॲड करायचा आहे. आणि या ठिकाणी मित्रांनो श्रीमान भाऊचा फोटो आपण या टाईपमध्ये वाढवून घ्यायचा. श्रीमान भाऊसाठी प्रत्येकाने कॉमेंट नक्की करायची आहे मित्रांनो. हॅशटॅग बांधिलकी सगळ्यांनी कॉमेंटमध्ये लिहायचं आहे. ठीक आहे, तर बघू शकता पहिल्यांदा आपल्याला व्हिडिओ डिलीट करायचा आहे. नंतर हा श्रीमान दादाचा व्हिडिओ म्हणजे इमेज आपण ॲड केलेला आहे तो आपण इथंपर्यंत वाढवून घ्यायचा. ओके, आता इथंपर्यंत मी वाढवलेला आहे एंडपर्यंत. ठीक आहे, तर एक्स्ट्रा पार्ट याचा आपण कट करूया थोडासा, कारण इथून आपल्याला ॲडजस्ट करता येणार व्यवस्थित. इथून स्प्लिट करूया, पुढचा पार्ट डिलीट करायचा आहे आणि जस्ट सम संख्यानुसार आपल्याला 6 सेकंदाजवळ या ठिकाणी इमेजवरती क्लिक करायचं, स्प्लिट करायचं आहे. नंतर 8 सेकंदावरती एक स्प्लिट करायचं आहे. नंतर 10 सेकंदावरती एक स्प्लिट करायचं आहे. ओके, सिम्पल प्रोसेस आहे मित्रांनो. 2-2 सेकंदावरती आपल्याला स्प्लिट करायचं इमेजेसला. त्यानंतर 1 नंबरचा जो इमेजेस आहे यावरती क्लिक करायचं आहे. इथं तुम्हाला ॲनिमेशन की दिसते. स्टार्टला एक ॲनिमेशन की द्यायचे, एंडिंगच्या थोडंसं अलीकडे एक ॲनिमेशन की द्यायचे. स्टार्टला जे ॲनिमेशन की दिलेले त्यावरती आपण अशा प्रकारे फोटोला झूम करायचं. ओके, फोटोला या टाईपमध्ये झूम करायचं आहे जेणेकरून वरती आपल्याला जो आहे तो PNG व्यवस्थित नीट बसला पाहिजे. या टाईपमध्ये बघू शकता असं झूम केलेलं आहे मी. त्यानंतर मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, स्टार्टला यायचं आहे, बॅक यायचं आहे, इथं ओव्हरलेवरती क्लिक करायचं आहे. ॲड ओव्हरलेवरती क्लिक करून जो मी तुम्हाला PNG दिलेला आहे तर तो PNG ॲड करून घ्यायचा आहे. ओव्हरलेवरती PNG ॲड केल्यानंतर थोडासा PNGला आपण लहान करू आणि इथं आपण अशा प्रकारे सेट करायचं आहे. आता हाच मित्रांनो PNG जो आहे हा एंडपर्यंत आपला व्हिडिओवरती दिसणार आहे. तर बघू शकता थोडासा आणखीन आपण जो आहे तो मोठा करूया जेणेकरून अशा प्रकारे हा दिसून जाईल. तर बघू शकता एकदम प्रॉपर असा हा PNG सेट झालेला आहे. आता मित्रांनो यावरती आपल्याला ॲनिमेशन्स ॲड करायचे आहेत. 2 नंबरच्या इमेजवरती क्लिक करायचं, 1 नंबरचा तसाच सोडायचा आहे. 2 नंबरच्या ॲनिमेशनवरती जायचं आहे आणि जस्ट आपण कॉम्बो इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. आता कॉम्बोमध्ये गेल्यानंतर तुम्हाला इफेक्ट्स जे आहे ते लोडिंग होतील. तर मित्रांनो बघू शकता इथं व्ह्यू ॲब्सॉर्प्शन इफेक्ट आहे तर हा ॲड केलेला आहे मी. त्यानंतर पुढं जायचं आहे, पुढच्या लेअरवरती ॲनिमेशनवरती क्लिक करायचं आहे. परत कॉम्बो सिलेक्ट करायचं आहे. कॉम्बो सिलेक्ट केल्यानंतर या ठिकाणी बघू शकता पॉपिंग कॅन्डी हा इफेक्ट आहे. तर पॉपिंग कॅन्डी इफेक्ट ॲड केलेला आहे आपण. आणि लास्टला जो इमेजेस आहे त्यावरती ॲनिमेशनमध्ये जाऊन कॉम्बोमध्ये जायचे आणि व्ह्यू ॲम्प्लिफिकेशन हा इफेक्ट ॲड करायचा आहे. तर बघू शकता अशा प्रकारची ॲनिमेशन्स आपण ॲड केलेले आहेत. आता आपल्याला यावरती व्हिडिओ इफेक्ट्स ॲड करायचे आहेत. स्टार्टला यायचं आहे, इफेक्ट्समध्ये जाऊन व्हिडिओ इफेक्ट्सवरती क्लिक करायचं. व्हिडिओ इफेक्ट्स जो आहे हा ट्रेंडिंगमध्ये भेटेल किंवा ओपन अँड क्लोजिंगमध्ये भेटेल. हॅलो ब्लर इफेक्ट सिलेक्ट करायचं आहे. हॅलो ब्लर इफेक्ट मित्रांनो सिलेक्ट केल्यानंतर बघू शकता अशा प्रकारचा तुम्हाला हा इफेक्ट दिसणार आहे. सो हा इफेक्ट आपण 1 नंबरच्या या लेअरपर्यंत ॲड करायचं आहे. बट मित्रांनो यात जर बघितलं तर फक्त इमेजलाच अप्लाय झाला आहे आणि यावरती क्लिक करून ॲडजस्टमेंटवरती जाऊन स्पीड थोडासा याचा स्लो करून घेऊ आपण. ओके, आणि बघू शकता अशा प्रकारे दिसतोय. बट आपला PNGला नाही इफेक्ट अप्लाय झालेला. तर ऑब्जेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि ऑल व्हिडिओ सिलेक्ट करायचे जेणेकरून PNGला सुद्धा इफेक्ट अप्लाय होईल. ओके,
तर बघू शकता अशा प्रकारे हा इफेक्ट जो आहे हा दिसत आहे. आता यानंतर मित्रांनो यावरती आपल्याला इफेक्ट्स अप्लाय करायचे. ठीक आहे. आता इफेक्ट्स अप्लाय करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा मित्रांनो आपल्याला काय करायचं आहे, बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि इथं क्लोनमध्ये जायचं आहे. क्लोनमध्ये गेल्यानंतर लुमिनियस डॉपलिंग इफेक्ट दिसेल, तर हा ॲड करून घ्यायचा आपल्याला. तर इफेक्ट ॲड केल्यानंतर याला 1 नंबरच्या लेअरपर्यंत वाढवायचं. नंतर परत बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे. बॉडी इफेक्टवरती क्लिक केल्यानंतर क्लोनमध्येच तुम्हाला एक इफेक्ट बघायला भेटेल. सॉरी, क्लोन नाही, तर थोडंसं आपण पुढं जाऊ, इकडे स्क्रोल करूया आणि इथं बघू शकता या इफेक्टमध्ये तुम्हाला इलेक्ट्रिक करंट इफेक्ट बघायला भेटेल. हा मित्रांनो तसा तुम्हाला ट्रेंडिंगमध्ये पण बघायला भेटणार आहे. सो तुम्ही ट्रेंडिंगमध्ये पण हा सर्च करू शकता, इथं तुम्हाला हा भेटून जाईल. ठीक आहे. तर हा इफेक्ट पण आपण यावरती ॲड करायचा व्हिडिओवरती आणि याचे साईज जे आहे ते आपण 2 नंबरच्या लेअरपर्यंत घ्यायचे. त्यानंतर परत एक वेळेस बॉडी इफेक्टवरती क्लिक करायचं आहे आणि परत एक वेळेस या ठिकाणी युनिडायरेक्शनल मुवमेंट हा इफेक्ट बघायला भेटेल, जो आपण इलेक्ट्रिक करंट दिला त्यात पण आहे. तर हा इफेक्ट अप्लाय करायचा अशा प्रकारे दिसून जाईल. ठीक आहे. तर इफेक्ट सगळे झालेले आहेत मित्रांनो आणि व्हिडिओ देखील रेडी झालेला आहे. आता जस्ट शेअर ऑप्शनवरती क्लिक करा आणि हा व्हिडिओ तुमच्या गॅलरीमध्ये सेव्ह करण्यास सुरुवात करायची आहे. ओके, तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इतकंच होतं. आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. चॅनलवरती तुम्ही नवीन पहिल्यांदाच आला असाल, चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. तर भेटूया पुढच्या एका नवीन आणि इंटरेस्टिंग व्हिडिओमध्ये. तोपर्यंत चॅनलवरचे बाकीचे व्हिडिओ बघत राहा आणि एडिटिंग शिका. जय हिंद, जय महाराष्ट्र.